नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो. तर आज दिनांक 27/9/2025. तर आज पोलीस भरती बार्टीचा पेपर झाला. पोलीस भरती बार्टी, महाज्योती, सारथी, आरटी सर्वांचे पेपर एकच आहेत. ओके. सो आज पोलीस भरतीचा पेपर झाला. त्या अनुषंगाने मला अश्विनी मॅमनी काही प्रश्न पाठवले आणि बाकी मुलांनी प्रश्न पाठवले. तर त्या प्रश्नाचे आज मी विश्लेषण घेणार आहे. ओके. सो मराठीवर काय प्रश्न आले होते आधी आपण ते बघू. त्याच्यानंतर मग जीकेचे प्रश्न आणि मॅथ रिजनिंगचा जो फॉर्मॅट सुरू आहे म्हणजे प्रत्येक पेपरला जो येतो तो सेम त्याच प्रकारचे आहे. पोलीस भरतीच्या जर तुम्ही पेपर बघितले असेल PYQ तर त्याचनुसार तो सिलेबस आहे. ओके. सो पहिल्या प्रश्नाला आपण एनालिसिसला सुरुवात करू. सो काय मराठीचे पहिले प्रश्न. ओके. मराठी एकच मिनिट. मराठी. तर काय मराठीचा पहिल्यांदा काय तर विरोधार्थी शब्द होते दोन. ठीक आहे. तर किमान किमान विरुद्ध कमाल. ठीक आहे. तर किमान म्हणजे काय तर किमान म्हणजे कमीत कमी. काय किमान म्हणजे काय किमान म्हणजे कमीत कमी आणि कमाल म्हणजे काय तर जास्तीत जास्त किंवा आपण त्याला सर्वाधिक असे म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन दुसरा विरोधार्थी शब्दच विचारला होता की कृत्रिम विरोधार्थी शब्द काय. ठीक आहे. तर कृत्रिम विरुद्ध काय नैसर्गिक. आता कृत्रिम म्हणजे काय तर मानवाने बनवलेली वस्तू. तर नैसर्गिक म्हणजे काय जी गोष्ट निसर्गात अस्तित्वात आहे किंवा निसर्गातून तयार झालेली आहे तिला आपण काय म्हणतो तर नैसर्गिक म्हणतो. ठीक आहे. तर कृत्रिम म्हणजे काय ते मानवाने तयार केलेल्या गोष्टीला आपण कृत्रिम म्हणतो. ठीक आहे. आणि नैसर्गिक काय जे निसर्गामध्ये ऑलरेडी अवेलेबल आहे त्याला आपण नैसर्गिक म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर मग पृथ्वीवर समानार्थी शब्द विचारले होते. ठीक आहे. पृथ्वीला समानार्थी शब्द कोणता. तर पृथ्वीला समानार्थी शब्द कोणकोणते आहेत तर धरती आहे, त्याच्यानंतर भूमी, जमीन, वसुंधरा, वसू सुद्धा म्हणतो आपण, त्याच्यानंतर धरणी, भूमिदेवी, त्याच्यानंतर मग अवनी, भुवनी, वसुधा आणि धात्री. ठीक आहे. तर पृथ्वीला हे समानार्थी शब्द आहेत कोणते धरती, भूमी, वसुंधरा, धरणी, भूमिदेवी, अवनी, भुवनी, वसुधा, धात्री. ठीक आहे. तर यापैकी कोणता तुम्हाला समानार्थी आला होता ते मला सांगा. पृथ्वीचा समानार्थी शब्द विचारलेला होता. ओके. त्यानंतर मग विशेषण ओळखा याच्यावरती एक प्रश्न होता. काय विशेषण ओळखा. तर ठीक आहे. तर विशेषण आपण कसं ओळखतो तर विशेषण हे काय असे शब्द आहेत जे काय नाम किंवा सर्वनाम बद्दल काय अधिक माहिती देतात. असे जसे की गुणधर्म, त्यांची मग संख्या, आकार किंवा मग रंग. ठीक आहे. तर याला आपण काय म्हणतो विशेषण. नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो तर विशेषण असे म्हणतो. ठीक आहे. आता उदाहरणार्थ बघू आपण. चांगली मुलगी. ठीक आहे. चांगली मुलगी. तर चांगली काय ह्या चांगल्या शब्द काय तर विशेषण आहे. कोणाचं मुलगी या नामाचं विशेषण आहे. ओके. ठीक आहे. तर काय मुलगी या नावाबद्दल माहिती देतो म्हणून तो काय असतो विशेषण असतो. ठीक आहे. आता काय पाणी थंड आहे. ठीक आहे. पाणी कसं आहे थंड आहे. तर थंड हे काय पाणी नामाबद्दल काय देतो विशेष माहिती देतो त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो विशेषण असं म्हणतो. ठीक आहे. आता उदाहरण पुन्हा बघू आपण विशेषणाची. तर काय अजयकडे लाल चेंडू आहे. ठीक आहे. अजयकडे कोणता चेंडू आहे तर लाल चेंडू आहे. ठीक आहे. तर चेंडू या नावाबद्दल माहिती देतो म्हणून लाल हा काय शब्द झाला तर तो विशेषण झाला. चेंडू कसा आहे तर लाल आहे. लाल काय त्याचं विशेषण आहे. ठीक आहे. त्याचा गुणधर्म आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय नीरजचे केस लांब लचक आहेत. ओके. सो काय लांब लचक केसाबद्दल काय माहिती देणारा हा विशेषण आहे. ठीक आहे. नीरजचे केस कसे आहेत तर लांब लचक आहे त्याचं विशेषण झालं. ठीक आहे. केस कसे पांढरे काळे असतात त्याच्यामुळे काय तर हे केस काय आपला लांब लचक काय तर ते केसाबद्दल एक विशेषण आहे. ओके. त्याच्यानंतर काय तर तो मुलगा हुशार आहे. तो मुलगा काय आहे हुशार आहे. मुलगा कसा आहे तर हुशार आहे. तर त्या काय तो हे सर्वनामासारखे वापरले असून मुलाबद्दल तो माहिती देत. ठीक आहे. तर या ठिकाणी काय तो हा सर्वनाम आहे. ठीक आहे. तर मुलाबद्दल मुलगा कोणता तर तो मुलगा. ठीक आहे. याच्यामध्ये दोन विशेषण येतील आणि मुलगा कसा आहे हुशार आहे. तर हे सुद्धा काय त्याचं विशेषण झालं. ठीक आहे. मुलगा नामाबद्दल काय पुन्हा माहिती देतो कोण तो मुलगा कोणता स्पेसिफिक म्हणजे तो मुलगा. तर तो काय झालं हे मुलगा या नामाचं विशेषण झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन सुख दुःख या काय शब्दाचा समास ओळखायचा होता. सुख दुःख काय या शब्दाचा समास ओळखायचा होता. तर काय सुख किंवा दुःख म्हणजे काय हा द्वंद्व समासाचा प्रकार आहे. ठीक आहे. सुख किंवा दुःख त्याला काय म्हणतो आपण द्वंद्व समास असे म्हणतो. त्याच्यानंतर मग काय होतं तर कमलनयन किंवा कमलनेत्र या शब्दाचा समास ओळखा. ठीक आहे. तर हे कुठे येते कर्मधारय समासात येते. ठीक आहे. आता आपण कर्मधारय समास कसा ओळखतो तर हा
तर कर्मधारय समासात काय असते तर पहिले पद काय, पहिले पद हे उपमान असते, तर काय दुसऱ्या पदाबद्दल हे उपमेय विशेषण म्हणून वापरले जाते. ओके. तर काय कमल नयन या उदाहरणात काय कमल हे पहिले पद आहे आणि ते काय नयन या दुसऱ्या पदाचे वर्णन करत आहे. ठीक आहे. तिचे डोळे कसे आहेत तर कमळासारखे आहेत. ठीक आहे. तिचे डोळे कसे आहेत कमळासारखे आहेत. तर हे काय म्हणून त्याला आपण काय म्हणतो कर्मधारय समास असे म्हणतो. ठीक आहे. म्हणजे काय दुसऱ्या शब्दाबद्दल काय पहिला शब्द जो आहे तो विशेषण सांगतो. ठीक आहे. आता कमल नयन तिचे नयन कसे आहेत तर कमळासारखे आहेत. ओके. त्याच्यानंतर मग काय प्रयोग, प्रयोगावर एक प्रश्न होता. ठीक आहे. तेच टॉपिकवर आयोग प्रश्न विचारतो, म्हणजे बार्टी प्रश्न विचारते. सो काय प्रयोग म्हणजे काय. ठीक आहे. आता प्रयोग म्हणजे प्रयोगावर एक प्रश्न होता. तर प्रयोग म्हणजे काय होते तर कर्ता कर्म व क्रियापद यांच्यातील संबंध असते, तर त्याला आपण काय म्हणतो प्रयोग असे म्हणतो. तर प्रयोगाचे 3 प्रकार आहेत मराठीमध्ये. किती मुख्य 3 प्रकार आहेत. कोणकोणते तर कर्तरी प्रयोग, त्याच्यानंतर कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. हे काय प्रयोगाचे 3 प्रकार आहेत. ओके. तर वाक्यातील काय कर्ता व कर्म यांच्या विभक्तीनुसार आणि क्रियापदाच्या काय लिंग पुरुष वचनानुसार बदल होणे यावरून काय प्रयोगाचा प्रकार ठरतो. ठीक आहे. तर प्रयोगाचे मुख्य प्रकार किती आहेत तर 3 प्रकार आहेत. ठीक आहे. कोणकोणते कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. ओके. तर कर्तरी प्रयोग म्हणजे काय तर काय या प्रयोगात क्रियापदाचे रूप काय कर्त्याच्या लिंग पुरुष आणि वचनानुसार बदलते. ठीक आहे. आणि याच्यामध्ये कर्ता हा प्रथमांत असतो. ओके. सो खूप सोपी आहे कर्तरी प्रयोग. ठीक आहे. कर्त्यानुसार काय होते क्रियापदामध्ये जो काही चेंज होतो कशा लिंग पुरुष आणि आपण वचन बदलले तर काय तर कर्त्यात काय कर्त्यामुळे काय होते क्रियापदामध्ये बदल होते, त्याला आपण काय म्हणतो तर कर्तरी प्रयोग असे म्हणतो. ओके. उदाहरणार्थ काय चिमणी चिवचिवते. ठीक आहे. तर चिवचिवते हे क्रियापद काय कर्ता, एक मिनिट, करता. ठीक आहे. आता चिमणीनुसार ते बदल. ठीक आहे. आता इथे काय चिमणी चिवचिवते, काय चिमणी चिवचिवते. आता चिमणीच्या जागी आपण कावळा ठेवू, तर कावळा काय करतो चिवचिवतो. कावळा काय करतो चिवचिवतो. म्हणजे काय कर्त्याचं रूप किंवा लिंग बदललं तर क्रियापदामध्ये जो बदल होतो त्याला आपण काय म्हणतो कर्तरी प्रयोग असे म्हणतो. ओके. नेक्स्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर मग काय सकर्मक कर्तरी प्रयोग, त्याच्यानंतर काय अकर्मक कर्तरी प्रयोग. ठीक आहे. जेव्हा कर्त्यासोबत काय कर्म असते तेव्हा काय असते सकर्मक कर्तरी प्रयोग असते, आणि काय जेव्हा कर्ता असतो पण कर्म नसतो तेव्हा काय असते तर अकर्मक कर्तरी प्रयोग असते. ठीक आहे. आता त्याचं उदाहरण बघितलं तर तो गाणे गातो. ठीक आहे. गाणारा कोण तो, गाण्याची क्रिया कोणावर झाली आहे तर गाण्यावर झाली आहे. ठीक आहे. तो काय करतो काय करतो तर गाणे गातो, तर क्रिया कोणावर झाली आहे तर गाण्यावर झालेली आहे. त्याच्यामुळे काय याच्यामध्ये कर्म आहे. ठीक आहे. आता चिमणी चिवचिवते. ठीक आहे. इथं फक्त कर्ता आणि क्रियापद आहे, याच्यामध्ये कर्म नाही, म्हणून हे काय झालं अकर्मक कर्तरी प्रयोग झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर काय तर कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोगची ओळख कशी तर या प्रयोगात काय क्रियापदाचे लिंग पुरुष वचन हे काय कर्माच्या लिंग पुरुष वचनानुसार चालते. या क्रियापदाला ला प्रत्यय लागतो, त्याला आपण काय म्हणतो कर्मणी प्रयोग असे म्हणतो. ठीक आहे. तर आता उदाहरण पहा. काय रामाने शाळेत पुस्तक आणले. ठीक आहे. आणलेले काय पुस्तक, तर हे पुस्तक काय तर पुस्तकाला प्रत्यय लागलेला आहे का नाही. ही काय ओळख आहे आपल्याला कर्म ओळखण्याची. ठीक आहे. तर कर्माला कर्मणी प्रयोगात प्रत्यय लागलेला नसतो. ठीक आहे. तर कर्त्याला प्रत्यय लागलेला असतो. ओके. सो काय या ठिकाणी पुस्तके काय त्याला कर्म झाले, आणि रामाला काय रामाने याला प्रत्यय लागला असल्यामुळे हा कर्तव्य प्रयोग होणार नाही. सो हे कर्माला प्रत्यय नाही म्हणजे काय झालं कर्मणी प्रयोग झालं. ओके. त्याच्यानंतर भावे प्रयोग. भावे प्रयोगाची खूण कशी ओळखायची तर भावे प्रयोगामध्ये काय कर्त्याला आणि कर्माला सुद्धा काय असतो प्रत्यय असतो, त्याला आपण काय म्हणतो भावे प्रयोग असे म्हणतो. ओके. बरोबर आहे. तर काय प्रयोगात कर्ता व कर्म या दोहांना प्रत्यय लागलेला असतो, आणि क्रियापदाचे रूप कर्ता व कर्म यांच्या लिंग पुरुष वचनानुसार काय बदलत नाही, त्याला आपण काय म्हणतो भावे प्रयोग असे म्हणतो. ठीक आहे. तर काय उदाहरणात बघितलं तर आजीने आंब्याला सुरीने कापले. ठीक आहे. आजीने काय आंब्याला सुरीने कापले. मनी आणि वाक्प्रचारावर 2 ते 3 प्रश्न होते. ठीक आहे. तर मनी आणि वाक्प्रचार तुम्ही महत्वाच्या ज्या मनी आणि वाक्प्रचार आहेत. ठीक आहे. जसं खाकेत गडचा गावाला वडचा, अशा ज्या काय काय मनी आहेत त्या तुम्ही इम्पॉर्टंट मनी चांगल्या प्रकारे करून जा. ठीक आहे. का म्हणजे कोल्हा काकडीला राजी हे वाक्प्रचार. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही मनी आणि वाक्प्रचार करून जा, ज्या महत्वाच्या आहेत. ठीक आहे. प्रत्येक एक्झामला विचारते. मनी वाक्प्रचार तुम्ही PYQ पाहून जा. आतापर्यंत पोलीस भरतीला जेवढ्या काही विचारल्या त्या थोड्या वाचून घ्या. तलाठी भरतीला विचारलेल्या सुद्धा. ओके. त्याच्यानंतर मग जनरल नॉलेजचे प्रश्न बघू आपण.
जनरल नॉलेजवर काय विचारलं तर कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही. ठीक आहे, तर कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही. तर बघा 8 राज्य आहेत, त्याच्यामधून काय कर्कवृत्त जाते. ठीक आहे, कर्कवृत्त जाणारे असे 8 राज्य आहेत. कोणकोणते तर गुजरात, त्याच्यानंतर मग मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, त्यांच्यानंतर तुमचं पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मिझोरम आणि राजस्थान. तर काय मित्र माझा राघू छाप ही त्याची ट्रिक आहे, लक्षात ठेवायची नाही का. कुठून कर्कवृत्त कोणकोणत्या भागातून जाते बघा. मित्र माझा राघू छाप ही काय ट्रिक आहे. ओके. सो काय कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही. ठीक आहे, तर गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मिझोरम, राजस्थान या राज्यातून काय जाते तर कर्कवृत्त जाते. ठीक आहे, आता याच्या व्यतिरिक्त जे कोणतेही राज्य दिलं असेल ते तुमचं उत्तर असेल. ओके. त्यानंतर मग काय शिखर परिषद आम्ही आधीच याच्यावरती नोट्स टाकले आपल्या टेलिग्राम चॅनलला. ठीक आहे, तर तुम्ही ते एकदा बघून घ्या. त्याच्यामध्ये सगळ्या परिषदा, त्याच्यानंतर सगळ्या नियुक्त्या, मग महत्त्वाचे पुरस्कार, क्रीडा घडामोडी सगळ्या गोष्टी मी त्याच्यामध्ये ऍड केलेल्या आहेत. ठीक आहे. सो काय शांघाय शिखर परिषद, ठीक आहे, त्याला आपण स्को परिषद म्हणतो, ती 2025 ची कोणत्या शहरात झाली असा आज प्रश्न होता. तर कुठे चीनमधील तियानजिन शहरात ही परिषद आयोजित करण्यात आली होती. ठीक आहे, तर काय शांघाय सहकार्य संघटना स्को ही कितवी 25वी परिषद होती, कुठे चीनमध्ये घेण्यात आलेली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन होता की काय ताराबाई कोणाच्या पत्नी होत्या. तर ठीक आहे, ताराबाई ह्या मराठा कुणाच्या छत्रपती राजाराम महाराज यांच्या त्या पत्नी होत्या. ठीक आहे, तर त्या शिवाजी महाराजांचे सरसेनापती काय हंबीरराव मोहिते यांची त्या कन्या होत्या. ओके. आणि त्यांनी काय मराठा साम्राज्याची धुरा सांभाळण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. तर ठीक आहे, ताराबाई कोणाच्या पत्नी होत्या तर छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नी होत्या. मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं की मराठा साम्राज्य हा चांगल्या प्रकारे करून जा, कारण की प्रत्येक शिफ्टला छत्रपती शिवाजी महाराजांवरती प्रश्न विचारत आहे. त्याच्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजश्री शाहू महाराज. ठीक आहे, तर हे खूप महत्वाचे घटक आहेत महाराष्ट्राच्या अनुषंगाने. तर तुम्ही या महामानवाचा अभ्यास चांगल्या प्रकारे करून जा. ओके. ठीक आहे, तर मराठा साम्राज्यावर प्रत्येक शिफ्टला प्रश्न येत आहे. त्यानंतर मग काय मॅथ आणि रिझनिंग. ओके. काय मॅथ आणि रिझनिंग वर प्रश्न होते, तर पॅटर्न आपला तो सेम आहे. ठीक आहे. मॅथ रिझनिंग मध्ये काय तुमचं आता मॅथ मध्ये जर बघितलं आपण तर तेच सरासरी, त्याच्यानंतर मग संख्या, पदावली, सरळ रूप द्या, त्याच्यानंतर मग काय लसावी मसावी होता तुमचा. त्याच्यानंतर काय तर आपला पाणी, नळ आणि टाकी कालच्या शिफ्टला पण आले होते, आज पण आले काय पाण्याचा नळ व टाकीवर आला. त्याच्यानंतर मग वेग, वेळ, अंतरवर प्रश्न येत आहे. ठीक आहे, टाइम डिस्टन्सवर मी काही प्रश्न घेतले आहेत जे इम्पॉर्टंट आहे. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आहेत, मी टाकले आहेत त्या लिस्टमध्ये, तुम्ही प्लेलिस्ट मधून पाहून घ्या. ओके. त्याच्यानंतर मग काय सरासरीवर प्रश्न होते, त्याच्यानंतर तुमचं गुणोत्तर व प्रमाण, शेकडेवारी. ठीक आहे, त्याच्यानंतर नफा तटावर 2 प्रश्न होते, तर ते चांगल्या प्रकारे पाहून जा. प्रत्येक शिफ्टला नफा तोटावर प्रश्न येत आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर शेकडेवारीवर प्रश्न आहे, सरळ व्याजवर काल प्रश्न होते, आज सुद्धा सरळ व्याजवर प्रश्न आहेत. तर सरळ व्याज टॉपिक तुम्ही सुद्धा चांगल्या प्रकारे करून जा. त्याच्यानंतर मग काय तुमचं काळकाम वेगवर प्रश्न आहेत, भागीदारीवर काल प्रश्न होता. त्याच्यानंतर क्षेत्रफळावर सुद्धा प्रश्न विचारते. काल तर ट्रिगोनोमेट्रीवर प्रश्न होते म्हणते, तर तुम्ही ट्रिगोनोमेट्री, साइन थिटा, कॉस थिटा हे सुद्धा थोडक्यात पाहून घ्या. ठीक आहे, ते 10वी बेसिसवरच असतं, खूप सोपी असतं ते थोडं पाहून घ्या. त्याच्यानंतर मग रिझनिंगवर तुमचं काय अक्षर मालिका आहे. त्याच्यानंतर मग काय तुमचं अंक मालिका, अक्षर मालिका आहे. प्रश्नाच्या जागी गाडलेली पदे शोधणे. त्याच्यानंतर मग तुमचं काय दिशादर्शनवर प्रश्न आहेत 1-2. त्याच्यानंतर वेन डायग्रामवर प्रश्न विचारताय. तर्क व अनुमानवर प्रश्न आहेत, कॅलेंडरवर प्रश्न आहेत. त्याच्यानंतर तुमची बैठक व्यवस्था चांगल्या प्रकारे करून जा, बैठक व्यवस्थेवर प्रश्न आहेत. ठीक आहे, आकृत्यांची संख्या मोजणे, नातेसंबंधी आणि वैवारी हे टॉपिक चांगल्या प्रकारे करून जा. ठीक आहे, आणि आज भूगोलवर किती प्रश्न आले होते ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्ही पेपर दिले असाल तर नाही का थोडं मला इन्फॉर्मेशन द्या, पुन्हा मी याच्यावरती एक पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येईन. ठीक आहे, त्याच्यानंतर इतिहासावर तर एक प्रश्न होताच. ठीक आहे, मराठा साम्राज्यावरती. भूगोलवरती प्रश्न म्हणजे तो आता आपण कर्कवृत्तवाला प्रश्न बघितला तो. ओके. त्याच्यानंतर मग राज्यघटनेवर काही प्रश्न होते का, म्हणजे कलम म्हणा, राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री, त्याच्यानंतर मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, काही घटना दुरुस्त्या, तर पुन्हा त्या विधानसभा, विधान परिषद, ग्रामपंचायत याच्यावर काही प्रश्न होते का, तसं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी त्याचं अनालिसिस घेऊन येईन. ठीक आहे, त्याच्यानंतर मग विज्ञानावर प्रश्न होते का, कोणत्या सायंटिस्टचे नाव विचारले होते का, वनस्पती वर्गीकरणावर प्रश्न होते का, त्याच्यानंतर मग काय आपला प्राणी वर्गीकरणावर प्रश्न होते का, विटॅमिन्सवर प्रश्न होते का. तर याबद्दल मला तुम्ही अपडेट द्या. ठीक आहे, तर कमेंटमध्ये मला सांगा ज्याचा पेपर होता त्यांनी. ओके, म्हणजे समोरच्या शिफ्टच्या मुलांना तो कामी येईल, आणि समोर UPSC चा एक्झाम आहे तिथे सुद्धा तुम्हाला कामी येईल. ओके, तर अशा प्रकारे मला मुलांनी प्रश्न पाठवले होते, त्याच्यानुसार मी अनालिसिस घेतलेलं आहे. ठीक आहे. सो
समोर आता UPSCची जी एक्झाम आहे त्याचं सुद्धा आपण अनालिसिस लवकरात लवकर घेऊन येऊ. ओके. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा. त्याच्यानंतर मग मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.